नारळी पौर्णिमा. नमस्कार. 8 ऑगस्ट या दिवशी नारळी पौर्णिमा आहे आणि आपल्याला माहित आहे की पालघर जिल्ह्याला 112 किलोमीटरचा विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभलेला आहे. या पूर्ण समुद्र किनाऱ्यावर कोळी बांधव हे परंपरागत राहत आहेत, परंपरागत मासेमारी करत आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार 1 जून ते 31 जुलै यामध्ये मासेमारीसाठी किंवा मोठ्या बोटी समुद्रात नेण्यासाठी बंदी आलेली असते. म्हणून 1 ऑगस्ट नंतर मोठ्या बोटी सुद्धा समुद्रात जाऊ शकतात, पण खऱ्या अर्थाने नारळी पौर्णिमेला नारळ वाहून सगळे कोळी बांधव मोठ्या उत्साहात हा सण साजरा करत असतात आणि एका अर्थाने त्या दिवसापासून औपचारिकरित्या मासेमारीला समुद्रामध्ये जाऊन सुरुवात करत असतात. आणि त्यामुळे पूर्ण किनाऱ्यावरचे सगळेच कोळी बंधू भगिनी मोठ्या उत्साहात हा पूर्ण सण समुद्र देवतेला साकडं घालून त्यांच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी, जास्तीत जास्त मासेमारी होऊन त्याच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी आणि एकंदरीत सगळ्यांसाठी एक चांगलं आव्हान करत असतात. त्यामुळे मी सर्व कोळी बांधवांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपला समुद्र किनारा हा व्यवस्थित राहिला गेला पाहिजे. ज्याप्रमाणे समुद्राला उधाण आल्यानंतर आपण बघतोय मागच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा गावांमध्ये नुकसान झालं होतं आणि म्हणूनच धूप प्रतिबंधक बंधारे हे जास्तीत जास्त किनाऱ्यावर असले पाहिजे, जेणेकरून किनाऱ्यावरची झीज सुद्धा कमी होईल आणि होणारं नुकसान सुद्धा टाळता येईल. ह्या दृष्टिकोनातून राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून आपण धूप प्रतिबंधक बंधारे बनवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सगळ्या बांधवांना विनंती सुद्धा आहे आणि आव्हान सुद्धा आहे की उधाणामध्ये त्यांनी समुद्रात जाऊ नये. आणि यानिमित्त निश्चितच नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने सर्व कोळी बंधू भगिनींना मी शुभेच्छा देतो. त्यांनी समुद्रामध्ये सुद्धा गेल्यानंतर नियम पाळले पाहिजेत आणि जास्तीत जास्त आपल्या भागातून आपला जो परंपरागत मासेमारीचा व्यवसाय आहे तो टिकला पाहिजे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जे मोठे मोठे प्रकल्प येणार आहेत त्या प्रकल्पामध्ये सुद्धा आपली ओळख ही राहिली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आपण निश्चितच प्रयत्नशील आहोत आणि आपण सर्वजण यासाठी सहकार्य कराल. धन्यवाद.